एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी आज एक पत्रकार परिषद घेतलेली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खरात याची कशा पद्धतीने खरात हे सगळं कृत्य करायचं, त्याचबरोबर त्याची गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी कशा पद्धतीने होती, या एकंदरीत खरात त्याच्यावरती आतापर्यंत किती गुन्हे दाखल झाले आहेत, अशा अनेक प्रश्नांना जे आहेत तेजस्विनी सातपुते यांनी उत्तर दिलेलं आहे. परंतु या प्रकरणामध्ये ज्यांच्यावरती टीका केली जात होती, ज्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता, त्या रुपाली चाकणकर यांच्या बाबतीमध्ये तेजस्विनी सातपुते काहीच बोललेले नाहीत. आणि याचविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई आहेत. ताई, सध्या राज्यात एकाच प्रकरणाची चर्चा आहे आणि ते म्हणजे कॅप्टन अशोक खरात प्रकरण. आज एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तपासाबाबत काही माहिती दिली. खरातवरती 12 गुन्हे दाखल आहेत, त्यामधले 9 गुन्हे जे आहेत ते एसआयटीकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. परंतु रुपाली चाकणकर यांच्या बाबतीमध्ये काहीही बोलण्यात आलं नाही. एसआयटीचा जो तपास आहे, आपण जर बघितलं, त्यांनी जेव्हा आव्हान केलं या गंभीर प्रकरणामध्ये, तर अनेक पीडिता ज्या आहेत त्या हेल्पलाईन नंबरवर फोन करून त्यांच्याकडे आल्या. अनेक जणांनी जबाब दिला आणि त्यानुसार अनेक फिर्याद सुद्धा दाखल झालेल्या आहेत. आणि त्यांचा तपास गुप्तपणे चालू आहे, कारण पीडितांची ओळख बाहेर आली नाही पाहिजे, किंवा जे चाललेलं आहे किंवा ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची तातडीनं चर्चा नको. आता यात राहिला प्रश्न रुपाली चाकणकरांचा. रुपाली चाकणकरांच्या संदर्भात त्यांनी असं उत्तर दिलं की यामध्ये जे आहे ते तपास सुरू आहे. जे फिर्यादी आहेत, फिर्यादीच्या अनुषंगाने जे कोणी आरोपी आहेत त्यानुसार जी आहे ती चौकशी होतीये, किंवा जे साक्षीदार जे आहेत त्यांचा जबाब घेतलेला आहे आणि त्यानुसार चौकशी होतीये. आता माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये श्रीरामपूरचे जे पत्रकार होते खेमनार, यांचा जबाब जो आहे तो तिथं झालेला आहे. आणि रुपाली चाकणकरांनी वैयक्तिकरित्या खरातची बातमी छापली म्हणून कशा पद्धतीनं दबाव आणला, कशा पद्धतीनं त्यांना व्हॉट्सअप कॉल केले, कशा पद्धतीनं जी आहे ती महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नोटीस पाठवली, जर माफी मागितली नाही, ही बातमी जी आहे ती मागे घेतली नाही, किंवा परत चांगली बातमी छापली नाही, तर सुमोटो अंतर्गत या खेमणारांवर कारवाई करा, असं एक पत्र सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. हे सगळे पुरावे जे आहेत ते त्यांनी एसआयटीकडे दिलेले आहेत. त्यामुळे मी जेव्हा म्हटलं होतं की रुपाली चाकणकरांना समन्स हा येणारच आहे, काय येणार आहे, तर एकतर ईशान्येश्वर मंदिरामध्ये त्या ट्रस्टी म्हणून काम करत होत्या. अनेक जे काही व्यवहार झाले ते त्या ट्रस्टींशी संबंधित आहेत. मग जर काही ट्रस्टींना, आता पोफळे जे आहेत ते सीए जरी असले तरी ते ट्रस्टी पण होते, त्यांची चौकशी होतीये. काही ट्रस्टींची चौकशी झालेली आहे. मग रुपाली चाकणकरांच्या बाबतीत जर खेमणारांनी जबाब दिलाय, काही पुरावे जोडलेले आहेत, तर अजूनही चौकशीला का बोलवलं जात नाही? बघा, अनेकांची मागणी आहे सह आरोपी करा. मी सह आरोपी करा अशी मागणी केलेली नाहीये, परंतु चौकशीला जेव्हा बोलवलं जातं तेव्हा काही गोष्टी निष्पन्न झाल्या. एखादी व्यक्ती जर दोषी आढळली तर त्याला आरोपी करायचं का नाही, हा एसआयटीचा प्रश्न आहे. पण राजकीय नेत्यांशी संबंधित असलेली व्यक्ती किंवा उच्चपदस्थ असलेली व्यक्ती, मग राजकीय जेव्हा त्या संविधानिक पदावर होत्या, मग त्यांनी तातडीनं राजीनामा का दिला? तर काही गोष्टी जेव्हा समोर आल्या, जनतेमध्ये आल्या, त्यांचा खरातशी असलेला घरगुती संबंध असेल, किंवा अनेक बँकेच्या व्यवहारांच्या संदर्भात आपण बघितलं असेल, त्यांच्या घरातल्यांची काही नावं तिथं आलेली आहेत. ट्रस्टी म्हणून जेव्हा तुम्ही तिथं काम करत होता, जेव्हा ही माहिती तुम्हाला मागच्या वर्षी महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून असताना बातमीत माहीत झालेली होती, तर त्याच्या मुळाशी पोचण्याचा प्रयत्न रुपाली चाकणकरांनी केला नव्हता. त्यामुळं ईशान्येश्वर मंदिरात असलेलं ट्रस्टीपद, ट्रस्टी म्हणून, आणि खेमणारांनी जो त्यांच्या विरोधात दिलेला जबाब आहे, मला वाटतं की त्या अनुषंगाने त्यांना चौकशीला तरी साध्या बोलवलं पाहिजे होतं. मग का बोलवलं जात नाही? जर चाकणकरांना चौकशीला बोलवलं तर चाकणकरांना बोलवल्यानंतर मग इतरांना सुद्धा बोलवावं लागेल का? किंवा इतर अनेक राजकीय नेते अडकतील का? किंवा चाकणकर चौकशीला गेल्या तर मग त्या दुसऱ्या राजकीय नेत्यांची नावं घ्यायला पुढं मागं बघणार नाहीत. म्हणून मग कुठंतरी चाकणकरांना पाठीशी घालण्याचा हा प्रयत्न आहे का, असं तरी सध्या तो तिथं दिसतंय. एसआयटीच्या पथकावरती दबाव आहे असं काही वाटतं का? कारण जर सुरुवातीला जर पाहिलं तर चाकणकर यांच्या भोवती सगळं हे जे प्रकरण आहे ते केंद्रित झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. तरी सुद्धा त्यांच्यावरती अद्यापही त्यांची साधी चौकशी होत नाहीये. त्यामुळे कुठेतरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं. बघा, एसआयटीचा तपास मी मगाशी सांगितलं तसं लेडी ऑफिसर्स आहेत अनेक त्याच्यामध्ये. तेजस्विनी सातपुते जरी प्रमुख असल्या तरी बऱ्याच महिला ऑफिसर्स काम करतात आणि खूप चांगलं काम करतायत. पीडिता आल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवणं, अनेक साक्षीदारांना त्याच्यामध्ये जे आहे ते जबाबाला बोलवणं, तो गुप्तपणे ठेवणं, किंवा अनेकांना जे आहे ते त्याच्यामध्ये सखोल चौकशी करणं, या पद्धतीचं काम चालू आहे. परंतु एसआयटीला पण मर्यादा आहेत, कारण मुख्यमंत्र्यांनी जसे आदेश दिलेत
त्यानुसार जे आहे ते एसआयटी खूप चांगल्या पद्धतीनं काम करते. पण मुख्यमंत्र्यांचे आदेश हे खरातच्या प्रकरणामध्ये जे आहे ते बिनधास्त कारवाई करा किंवा जे समोर येईल त्यानुसार कारवाई करा, कुणालाही सोडू नका, असे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते. पण जेव्हा काही राजकीय नावांची चर्चा आली, जेव्हा काही राजकीय नेत्यांचे फोन कॉलचे समोर आले किंवा राजकीय नेत्यांशी संबंधित प्रकरण, मग राजकीय महिला नेते असतील किंवा पुरुष नेते असतील, या संदर्भात आले, तर कुठंतरी मग कुणाचा तरी दबाव जो आहे तो एसआयटीवर आहे का? कारण राजकीय नेत्यांपैकी खराची संबंधित असलेले जे नेते आहेत की जे त्याच्याबरोबर इन्व्हॉल्व आहेत, त्यांना अजूनपर्यंत जर साधं समन्सही जात नाही, म्हणजे कुठंतरी काहीतरी दबाव आहे हे स्पष्ट होतंय. ते साधं कोणाला समन्स सुद्धा जात नाही असं तुम्ही म्हणताय. परंतु दुसऱ्या बाजूला अंजली दमानिया, की ज्यांचे या खरात प्रकरणाशी संबंध आहेत, खराशी ज्यांनी कॉल केलेले होते, त्याचे सगळे सीडीआर रिपोर्ट त्यांनी बाहेर काढलेले आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी 17, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल असतील, रुपाली चाकणकरांचे 177 कॉल असतील, त्यांच्या बहीण ज्या आहेत त्यांचे जवळपास 236 कॉल असतील. असे सगळेच कॉल डिटेल्स जे आहेत त्यांनी बाहेर काढलेले आहेत. आता या प्रकरणामध्ये सुषमा अंधारे म्हणतात की एसआयटी तपासाला कुठेतरी कमी पडते, त्यामुळे जे आहेत अंजली दमानिया यांना एसआयटीचं प्रमुख करा, त्यांच्याकडे सीडीआर रिपोर्ट आले कसे असं विचारतात. बघा, सुषमा अंधारे या राजकीय महिला नेत्या आहेत. त्यांच्या पक्षाच्या विरोधात जे काही काम करायला मिळतं किंवा ज्या नेत्यांच्या विरोधात काही येतं, तिथं ते आवाज उठवत असतात. अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्या काही कुठल्या पक्षाशी संबंधित नाहीयेत. आणि त्यांनी जेव्हा सीडीआर काढले, आता सीडीआर काढणं आणि तो अशा पद्धतीनं व्हायरल करणं हा गुन्हा आहे. त्या संदर्भामध्ये जी काही चौकशीचे आदेश दिले, त्या डीजींना जाऊन भेटलेल्या आहेत, त्याची चौकशी होईल. त्यांना ज्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हने दिलंय, त्यांनी जे काय त्यांचं नाव असेल, नंबर असेल, कशा पद्धतीनं ते आले, त्याची माहिती जे आहे ते पोलिसांना देतील. पण अंजली दमानियांचा उद्देश यामध्ये काय होता, की खरातच्या प्रकरणामध्ये कुठलेही राजकीय नेत्यांची जेव्हा नावं येत आहेत, तर ती कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न होतोय. कुणाला चौकशीलाही बोलवलं जात नाही. मग अंजली दमानियांनी जी माहिती काढली ती इतकी महत्वाची आहे. हे काय फेक कॉल्स नाहीयेत, हे ओरिजिनल कॉल्स आहेत. आणि मग याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नाव येतंय, रुपाली चाकणकरांचे 100हून अधिक कॉल्स आहेत किंवा ज्यांच्या नावाने काही अनेक खाती उघडली गेली, ज्या रुपाली चाकणकरांची बहीण आहे, त्यांचे 200हून अधिक कॉल्स आहेत. ज्या दीपक लोंढेंची चौकशी झाली, जे केसरकरांशी संबंधित आहेत, त्यांचे 200हून अधिक कॉल जे आहेत ते याच्यामध्ये आहेत. मग यांचा उद्देश असा होता अंजली दमानियांचा, की खरात प्रकरणाशी असलेले जे राजकीय नेत्यांचे लागेबांधे आहेत, ते फक्त फोटोपुरते नाहीयेत, तर वारंवार फोनवर सुद्धा जे आहे ते संभाषण होत होतं. आणि मग संभाषण वारंवार आपण एखाद्या व्यक्तीबरोबर कधी करतो, जेव्हा ती व्यक्ती परिचयाची आहे, आपल्या जवळची आहे, त्यांचा सल्ला घेणं असेल किंवा त्यांची काही कामं करणं असेल, हे जवळच्या व्यक्तीबरोबर करतो. मग हे एवढं समोर आल्यानंतर खरातची चौकशी राहिली बाजूलाच, आणि कुठंतरी अंजली दमानिया कशा आरोपी आहेत, अंजली दमानिया कशा दोषी आहेत, हे कुठंतरी सुषमा अंधारे सांगण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं की सुषमा अंधारेंना पक्षविरहित काम करणाऱ्या महिलांची ॲलर्जी आहे. आणि सुषमा अंधारेंना हे वाटतंय की आता अंजली दमानियांकडे एवढी माहिती येते, मग त्यांच्याकडे येत नाही, म्हणून मग सुषमा अंधारेंच्या पोटात दुखतंय का? आणि कुठंतरी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी दमानियांसारख्या कार्यकर्त्यांवर टीका करायची आणि हे प्रकरण खरातला सोडून जे आहे ते आरोप प्रत्यारोप महिलेवर करायचे, हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. कारण हे प्रकरण इतकं गंभीर आहे की याच्यामध्ये खरातला फासापर्यंत पोहोचवणं आणि पीडितांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही सगळे त्याच्यामध्ये आहोत. परंतु काही जण या प्रकरणामध्ये जर राजकीय पोळी भाजायला येत असतील, तर ते मग दुर्दैव आहे. ताई, हे सगळे सीडीआर रिपोर्ट बाहेर आल्याच्या नंतर या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी दिसतीये. यामध्ये अनेक मोठे राजकीय नेते सुद्धा खरातच्या कसे संपर्कात होते पुढे हो. आल्याचं दिसतं आहे. या प्रकरणामध्ये या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, चंद्रकांत पाटील असतील, आशिष शेलार किंवा ह्या संबंधामध्ये जेही लोक आहेत त्यांची चौकशी होणं गरजेचं वाटतंय. हे बघा, आता अंजलीताईंनी काल डीजींकडे जी माहिती दिलेली आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं किती कॉल्स कुणाला झालेत, किती मिनिटाचे झालेत, किती लोक जे आहेत राजकीय नेते बोललेत, हे जेव्हा आपण एखाद्याला माहिती देतोय, बघा, सर्वसामान्यांच्या प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जर अशी काही नावं आली किंवा उद्या समजा एखादं आमचं नाव आलं, तर लगेच चौकशीला बोलवलं जातं. चौकशी करायला कुठल्याच प्रकरणात काही हरकत नसते. चौकशी करणं म्हणजे काय तो लगेच आरोपी ठरत नाही. चौकशीमध्ये निष्पन्न झालं पाहिजे तो दोषी आहे का नाहीये, त्यानुसार पुढे कारवाई होत असते. परंतु इथं चौकशीच करायची नाही, कारण काही जण मंत्री पदावर आहेत, काही उपमुख्यमंत्री पदावर आहेत, काही जणांचा पदावर असल्यावर राजीनामा झालेला आहे. म्हणून मला असं वाटतंय की
कुठल्याही राजकीय नेत्यांच्या जी नावं येत आहेत, ज्यांचे कॉल डिटेल्स येत आहेत, यांची कोणाशी चौकशी करायचीच नाही, अशा पद्धतीचं आता राजकीय नेत्यांनी जे आहे ते ठरवलेलं आहे. आणि म्हणूनच SIT जी आहे ती त्यांना चौकशीला बोलवत नाहीये. म्हणजे सोयीस्कर पद्धतीने एसआयटीचा तपास सुरू आहे. हा, म्हणजे SITचा तपास जो आहे तो पीडितांच्या बाबतीत जो आहे तो सिरियसली सुरू आहे, परंतु राजकारण्यांच्या बाबतीत मात्र मला वाटतंय की तो सोयीस्करपणे सुरू आहे. आता दुसरी एक बाब म्हणजे हा खरात ज्यावेळेस एसआयटीकडे त्याची चौकशी सुरू होती तेव्हा हा खरात असं म्हणालेला आहे की दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. मी कशाही पद्धतीचं महिलांचं वशीकरण करत नव्हतो. मी फक्त सायन्सच्या ट्रिक्स वापरल्या आणि अशा पद्धतीचे सगळे कृत्य केलं. बघा आता, खरातचं प्रकरण गंभीर आहे, त्याला अटक होऊन आता 15 दिवस होऊन गेलेत, तरी तो म्हणत असेल की दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. पण ह्यांनी जी काही पापं केलेली आहेत तर त्याला आता पोलिसांसमोर झुकायला लागलं, आणि आता हे कायमचं झुकायला लागलंय. तुम्ही ज्या पद्धतीची चुकीची कामं करता त्यानुसार जे आहे ते तुम्हाला झुकावं लागतं, आणि आता त्याला जे आहे ती त्याच्यामध्ये सुटका नाहीये. त्यामुळे त्याला जर इतकाच माज अजूनही अटक झाल्यानंतर 15 दिवसानंतर असेल, तर कायद्याने आणि पोलिसांनी जे आहे तो हा माज उतरवायला पाहिजे. ते झुकलेला तर आहेच, परंतु आता कायमस्वरूपी याच्यामध्ये जे आहे ते त्याला शिक्षा कशी होईल, फासापर्यंत कसं पोहोचवले जाईल, हा पोलिसी खाके आता दाखवणं गरजेचं आहे. ताई, दुसऱ्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये जे आहेत कल्पना खरात, जे की अशोक हम्म. खरातची पत्नी आहे, ती फरार झालेली आहे. तिने न्यायालयामध्ये जामिनासाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. काय सांगाल ताई, म्हणजे एका बाजूला एवढं गंभीर प्रकरण घडते, दुसऱ्या बाजूला जे आरोपी आहेत ते फरार होत आहेत. हे बघा, याच्यामध्ये अशोक खरातची पत्नी आहे कल्पना खरात. म्हणजे कल्पना खरातचा हा संबंध जो आहे तो अनेक जमिनींच्या व्यवहारांमध्ये, किंवा दररोज खरातकडे किती पैसे येत होते, काय येत होते, खरात आणि त्याची पत्नी घरामध्ये राहायचे. त्यामुळे त्या दोघांना जेवढं माहिती आहे तेवढं कदाचित बाहेरच्या लोकांना माहित नाही. त्यामुळे खरातच्या पत्नीची चौकशी होणारच होती. पण मग चौकशी होईपर्यंत एखादा त्यांना समन्स पाठवला का, की कुठलीही चौकशी आमची होईपर्यंत तुम्ही घर सोडू नका किंवा नाशिक शहर सोडू नका, अशी चौकशीची जी आहे ती नोटीस का पाठवली नाही? म्हणजे कल्पना खरात जी आहे ती फरार होते, आणि फरार झाल्यानंतर मात्र आता लुकआउट नोटीस वगैरे जारी होते. म्हणजे कुणाच्या आशीर्वादाने फरार झाली आहे? कारण कल्पना खरातचं एकदा तोंड उघडलं तर सगळ्यात मोठा दुवा या प्रकरणातला जे आहे ते कल्पना खरात आहे. खरात नेमकं काय करायचा, मग ते जमिनींच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीत असेल, अनेक राजकीय नेत्यांच्या बाबतीत असेल, कोण कसं भेटायचं, कुणाबरोबर काय व्यवहार होते, हे सगळं डिटेल जे आहे ते कल्पना खरातकडून आपल्याला कळणार आहे, किंवा त्यांचा जबाब होणार आहे. परंतु मग त्या जर फरार होत असतील तर हे नाशिक पोलिसांचं अपयश आहे. आणि मग कुणीतरी अजूनही राजकीय नेते, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर यांची नावं कल्पना खरातच्या माध्यमातून बाहेर येऊ नयेत, म्हणून मग ते कुठेतरी त्यांना जे आहे त्या बाहेरच्या बाहेर जे आहे ते फरार होण्यासाठी मदत करतायत का, अशी शंका मनामध्ये येते. नाही, रुपाली चाकणकरांविषयी बोलताना एसआयटीच्या प्रमुख असं म्हणाले आहेत की अजून पुरावे आलेले नाहीत, पुरावे आल्याच्या नंतर चौकशी करणार आहोत आम्ही. जेही कोणी या प्रकरणामध्ये खरातला ज्यांनी पाठबळ दिलेलं आहे किंवा ह्या गुन्ह्यामध्ये जेही सहभागी असतील, आमच्याकडे पुरावे आल्याच्या नंतर आम्ही कारवाई करणार आहोत. एसआयटीला चाकणकरांच्या बाबतीत आणखी कसे पुरावे हवेत असं वाटतंय? नाही, मला असं वाटतंय की तेजस्विनी सातपुते जरी म्हटले असतील, त्यांचा तपास, खरं तर तपासाला शंका घेणं चुकीचं आहे, कारण पीडितांचं स्टेटमेंट सुरू आहे आणि त्यानुसार गुन्हे दाखल होत आहेत. पण मला SIT प्रमुखांना हेही सांगायचंय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून की अजून काय पुरावे पाहिजेत. अनेक पुरावे तर आता तर अंजलीताईंनी तर खरातला रुपाली चाकणकरांनी किती कॉल केले, तर त्या तेव्हा पदावरच होत्या, त्यामुळे किती कॉल केलेत हे समोर आलेलं आहे. ईशानेश्वर मंदिराच्या ट्रस्टवर त्या ट्रस्टी होत्या. तुमच्याकडे जे जबाब झालेत त्याच्यामध्ये जो खेमनारांचा जबाब झालाय तो तर लेखी जबाब झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये चाकणकरांनी कशा पद्धतीनं दबाव आणला, कशा पद्धतीनं धमक्या दिल्या, हे सगळं स्टेटमेंट झालेलं आहे. मग तरीही चाकणकरांना बोलवलं जात नसेल तर मग अवघड आहे. सगळे अनेक पुरावे त्यांच्या विरोधात असून सुद्धा मला वाटतं की साधी चौकशी होत नसेल तर मग कुठंतरी काहीतरी जे आहे ते राजकारण्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न इथं दिसतोय. कारण साधी चौकशी तरी त्यांची होणं हे फार गरजेचं आहे. कारण चौकशीत त्या पुढे दोषी आहेत, नाही आहेत, उलट चौकशीत त्या जेव्हा पुढे येतील, जबाब देतील, तेव्हा ते सिद्ध होईल. पण चौकशीलाही बोलवायचं नाही म्हणजे रुपाली चाकणकरांना कुठंतरी एक राजकारणी महिला नेता म्हणून
काही राजकारणी मग पाठीशी घालतायत का? कारण रुपाली चाकणकरांना जर एकदा सामोरं जावं लागलं, तर रुपाली चाकणकरांना खरातकडे कोण-कोण राजकारणी जात होते, काय करत होते, त्यांचं कुणाची भागीदारी आहे, कुणाचा आर्थिक देवाणघेवाणीशी संबंध आहे, हे सगळं माहिती आहे. जर रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी सामोरं जावं लागलं, तर त्या अनेक नेत्यांची नावं घेऊ शकतात आणि म्हणूनच घाबरून रुपाली चाकणकरांना जो आहे तो चौकशीला बोलवलं जात नाहीये. सीडीआर रिपोर्टच्या बाबतीमध्ये सुद्धा तेजस्विनी सातपुते काहीच बोलले नाही. ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा काहीच बोललेले नाही. सीडीआरची माहिती कदाचित एसआयटीकडे अजून पोचली नसेल. काल डीजींकडे अंजली दमानी यांनी जी आहे ती दिली आहे आणि डीजींच्या मार्फत मला वाटतं ती एसआयटीकडे येईल आणि एसआयटीकडे जेव्हा सोपवली जाईल तर एसआयटीने त्याच्यात तरी राजकीय नेत्यांचेच कॉल डिटेल्स जे आहेत ते अंजली दमानी यांनी काढलेत. त्यामुळे ज्यांचे कॉल डिटेल्स आलेत, ज्यांनी 100हून अधिक फोन केलेले आहेत, हे कशासाठी केले, काय केले, ह्याची तरी चौकशी करणार आहात का नाही? नाहीतर मग तुम्हाला अजून पुरावे पाहिजेत. कुठले पुरावे पाहिजेत? कारण पुरावा एक जरी असला तरी सर्वसामान्य माणसाला जे आहे ते पोलीस बसवतात, त्याची चौकशी करतात, त्याला जे वॉरंट काढतात किंवा त्याला जे आहे ते त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करतात. परंतु मग राजकीय नेत्यांना पाठीशी घालण्यासाठी तुम्हाला आणखी काय पुरावे पाहिजेत की जेणेकरून तुम्ही साध्या चौकशीलाही बोलवत नाहीये? अर्थात ह्या होत्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई. जर पाहिलं तर आज एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेत कॅप्टन अशोक खरात प्रकरणाच्या तपासाबाबतीमध्ये जी आहे ती प्रसार माध्यमांना माहिती दिली होती. परंतु एवढे सगळे पुरावे असताना सुद्धा चाकणकरांवर कारवाई का केली जात नाही? अजून एसआयटीला कोणते पुरावे हवेत असा सवाल जो आहे तृप्ती देसाई यांनी उपस्थित केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.